जगद्गुरु तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा आज सिंगापूरमध्ये पार पडतोय. जसं की महाराष्ट्रामध्ये श्री क्षेत्र देहूमध्ये हा वैकुंठ गमन सोहळा प्रतिवर्षी जो साजरा केला जातो, त्याच धर्तीवर आज सिंगापूरच्या धर्तीवर सुद्धा हा वैकुंठ गमन सोहळा भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या वतीने जो आहे तो सिंगापूरमध्ये संपन्न होत आहे. आपण बघू शकतो आम्ही सिंगापूरच्या या एका हनुमानजी आणि महालक्ष्मी मंदिर जे आहे त्या मंदिरात आहोत. या ठिकाणी आज विधिवत पूजा अर्चना आरती व या ठिकाणी महाप्रसाद वगैरे याचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हे भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या तर्फे अनेक असे माता भगिनी ज्या आहेत आणि भक्त जे आहेत ते महाराष्ट्रावर सिंगापूरला आलेले आहेत आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी स्थानिक भारतीय नागरिक असतील किंवा विदेशी नागरिक असतील ते सुद्धा मोठ्या संख्येने या सकाळच्या ज्या सत्रामध्ये जे आहेत ते उपस्थित होते. माझ्यासोबत भारतानंद सरस्वतीजी महाराज आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचं आयोजन सिंगापूरमध्ये करण्यात आलं. महाराज काय सांगाल, कारण की खूप असा आगळा वेगळा सोहळा जो आहे तो आज सिंगापूरमध्ये संपन्न आनंदाचा दिवस आहे आज. भक्तिपथ सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिवर्ष वेगवेगळ्या आपल्या संतांच्या जयंत्या पुण्यतिथी वेगवेगळ्या देशामध्ये संपन्न करतात. दुबई असेल, मलेशिया असेल आणि आज सिंगापूर तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळा देहूमध्ये आज संपन्न होतोय, तसाच सिंगापूरमध्ये पण संपन्न होतोय. आणि विधिवत आज या ठिकाणी आमचे रामेश्वर गांधी शास्त्री गायक यांनी भजन गायले, आमच्या माता भगिनी तुकोबरायांचे अभंग गायले, तुळशी वृंदावन असं. आणि हे भक्तिमय स्वरूप. आणि आज विदेश धर्तीवरती आपण जसं सांगितलं रामकृष्ण हरी पांडुरंगाचं भजन गा, कीर्तन प्रवचन भजन या सर्व विधिवत सांप्रदायिक कार्यक्रमात आणि पारंपरिक पोशाखामध्ये लोक आमच्या माता पण सुद्धा पारंपरिक पोशाखामध्ये भारतीय महाराष्ट्रीय पोशाखामध्ये आज या ठिकाणी आहे. खरोखर एक भक्तिमय वातावरण आजचं म्हणता येईल. आणि विदेशी लोक सुद्धा, भारतीय लोक, इतर लोकही या भजनामध्ये सामील होतात. याचं सर्व श्रेय जर म्हणता येईल आम्ही तर येत सम्मिलित असतोच दरवर्षी. पण भक्तिपथ सेवा फाउंडेशनचे सर्व आणि या फाउंडेशनला चालवणारे आदरणीय आमचे माझे अनुज हरिभक्त परायण शेषजी महाराज यांनी हा मोठा उपक्रम दरवर्षी सुरू केलेला आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या देशामध्ये दरवर्षी लोक आणि मोठ्या उत्साहात येतात आणि त्या देशामध्ये जाऊन जो संतांचा विचार आहे, हरिभजनी ढवळीले जग किंवा हे विश्वची माझे घर आपण म्हणतो, ते माऊलीने सांगितलं, किंवा वसुदैव कुटुंबकम हे सनातन धर्माचं एक सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत घरोघरी जावा, गावोगावी जावा, व्यक्तीपर्यंत जावा, तरच विश्वशांती होईल, रामराज्य होईल, असं त्यांचा मानस आहे. आणि म्हणून आज सिंगापूरमध्ये खूप आनंद वाटला. अजून संध्याकाळी कार्यक्रम आहे. निश्चितच या ठिकाणी सिंगापूरमध्ये मोठ्या उत्साहात शेष महाराज काय म्हणतो. फार आज आनंद होतोय. आज भक्तिपथ सेवा फाउंडेशनचा जो संकल्प आहे ते 3रं वर्ष आहे. दुबई मलेशिया सिंगापूरमध्ये या ठिकाणी संतांच्या विचारांचा प्रचार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आणि हे सर्व मंडळींच्या सहकार्याने पाठिंब्याने होत आहे. कारण की देश प्रांत हा आपल्यासाठी पण संतांच्या विचारासाठी नाही, आणि संतांचे विचार सर्वांसाठी लाभदायक आहेत. म्हणून या संतांच्या विचारांचा प्रचार करण्यासाठी आम्ही जगभर भ्रमण करत आहोत. निश्चितच साधू संतांचा प्रचार प्रसार देश विदेशात सुद्धा झाला पाहिजे. यासोबतच जनकीय भजन सेवा या ठिकाणी संपन्न झाली. रामेश्वर महाराज झाले. महाराज काय सांगेल. खूप आनंद होतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुकाराम महाराजांची बीज मोठ्या प्रमाणात साजरी करतो. मराठी अभंग, वारकरी संप्रदायाचा जयघोष. पण त्याचबरोबर इथे वारकरी संप्रदायाचा जयघोष सिंगापूरमध्ये होतो, याचाही खूप आनंद होतो. आणि इथे मराठी भजन गायला मिळतंय आम्हाला. हे भक्तिपथ फाउंडेशनच्या तो ही आम्हाला ही गोष्टी मिळते. तर त्याबद्दल सगळे वारकरी संप्रदायाचे लोक अतिशय वर्षामध्ये आनंदामध्ये शंकरनाथ, कारण की मोठ्या प्रमाणात तुम्ही शंकरनाथ बघू शकता. शंकरनाथाने प्रत्येक कार्याची सुरुवात जी आहे आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात काय म्हणतो सांगा. खूप आनंद होतोय. बाहेर देशामध्ये शंकरनाथ म्हणजे शंकरनाथासाठी मला शेष महाराजांनी इन्व्हाइट केल्याबद्दल आणि खूप म्हणजे असं अभिमान हे वाटतोय की बाहेर देशामध्ये येऊन आपली संस्कृती आपण कुठेतरी रुजवतोय. माऊली काय सांगाल, कारण की धोतर पायजमा आणि विदेशी नागरिक सगळे बघत होते आणि ज्ञानोबा तुकारामाचा भजनाचा गजर चालू होता. काय म्हणते. विश्व दिंडी भ्रमण हे जो मूळ पाय आहे, हे महाराज अतिशय उत्तम कार्यक्रम घेऊन सिंगापूरला आलेले आहेत आणि तुकाराम महाराजाच्या पादुका घेऊन
इथं आलेले आहेत त्या आणि अतिशय उत्तम त्यांनी कार्यक्रम केला हा खूप छान केलेला आहे त्यांनी. निश्चितच सगळेजण आनंदात आहेत. ताई, काय सांगाल? भक्ती शक्ती माध्यमातून महाराजांकडून आम्ही विदेशात येऊन आमचा भजनाचा कार्यक्रम होतोय. नाद परत तुळशी माता आमच्या बरोबर येते. हे सर्व काय आम्ही तर आमच्या भक्तीशी करतोच आहे. आप क्या बताएंगे, आपको कैसा लगा? चेन्नई से है, चेन्नई वरनं आलो. लास्ट ईयर मलेशिया में भी आया था, हाँ। इस साल सिंगापुर में आया. हमारा डोरे दीदी सुषमा भाई मैडम हम सब बाउंड से आया है. और भगवान का आशीर्वाद और महाराज का आशीर्वाद रहेंगे तो हम हर साल दिंडी में ज्वाइन होंगे. निश्चितच या ठिकाणी बघा भक्तीचा जो लळा आहे या भक्तांना लागतो. काय सांगाल, कारण की खूप उत्कृष्ट भजन सुद्धा तुम्ही गातात, काय नेमकं सांगाल? कुठं जातं? विश्वाची माझे घर हे तुकारामांचे जे पद आहे ते आम्ही सिद्ध केलं शेष महाराजांच्या आणि भक्ती फाउंडेशनच्या द्वारे. केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर पूर्ण विश्वामध्ये तुकारामचे गजर आम्ही केले. निश्चितच. खूपच आनंद तिथे ताई आहेत. ताई, तुम्ही कायम नेहमी विदेशात आलात तर वृंदावन, ऋषी वृंदावन ही आपली संस्कृती आहे आणि म्हणजे वृंदावन घेऊन प्रत्येक कार्यक्रमात असतात. म्हणजे विचार नव्हता केला की विदेशी जाऊन मी तुळशी माता घेऊन दिंडीमध्ये सामील होईल. हे सगळं श्रेय जातं महाराजांना. आणि दरवर्षी असंच आम्हाला सेवा करायची संधी मिळावी असं काही नाही आणि खूप आनंद झाला. निश्चितच खूप असं भक्तिमय वातावरणामध्ये हे सगळेजण जे आहेत ते या भक्तीच्या सागरात दिलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या भक्तिपथ सेवा फाउंडेशन या उपक्रमामध्ये फक्त अधिकारी लोक सुद्धा आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. तर ताई सुद्धा या कार्यक्रमासाठी इथं आल्या. काय म्हणतात? आम्ही तर शेष महाराजांच्या कृपेने आम्ही गेल्या वर्षी पण मलेशियामध्ये दिंडी साजरी केली आणि ह्या वर्षी तुकाराम महाराजांची दिंडी आम्ही साजरी करतो. तर आपल्या देशाच्या संत महाराजांची सगळीकडे हे व्हावी म्हणून निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतो. सर, काय सांगाल, कारण की तुम्ही सध्या यात्रेमध्ये मंत्र उच्चाराचा ब्राह्मण वृंदाशिवाय कुठली पूजा होत नाही आणि विशेष म्हणजे तुमचं खूप मोठं योगदान या भक्तीपथ काय सांगाल? शेष महाराजांमुळं हा कार्यक्रम आम्हाला पाहण्यात मिळाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी या उक्तीप्रमाणे तसेच हिंदू धर्माची जी भागवत धर्माची पताका आहे 7 समुद्रा पार इकडे आणून त्यांनी सर्वांना जो आनंद दिला आणि हिंदू धर्माचा जो तो प्रचार करत आहात तो प्रसार खूप छान वाटला. आणि हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी आम्ही मलेशियामध्ये गेलो, आम्ही दुसऱ्या याच्यातून सामील झालो. हे तिसरं वर्ष आहे महाराजांचं. परंतु मागच्या वर्षी मलेशियात गेलो, यावर्षी इथं सिंगापूर सुद्धा खूप आनंद मिळाला. एक प्रकारे हे ज्यांचं जे कार्य आहे त्याला आमच्या सर्वांच्या शुभेच्छा. निश्चितच या ठिकाणी बघा खूप आनंद आहे, भक्तीच्या वातावरणात आहे. आणि ज्येष्ठ कीर्तनकार जगन्नाथ महाराज अनेक ठिकाणी आपण कीर्तन केलं. विदेशामध्ये हा अनुभव आपल्याला बघायला मिळतो. आपण सांगितलं यात्रेत आणि कीर्तन सेवा असेल, भजन असेल, भक्तीमध्ये आपण तल्लीन झाला. काय सांगा, काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? रामकृष्ण हरी. हो. रामकृष्ण हरी. आपण महाराष्ट्रामधून, पुणे जिल्ह्यामधून, आळंदीमधून आपण विश्वभ्रमण दिंडी मार्फत आम्हाला निमंत्रण केलं महाराजांनी, स्वामीजींनी. त्यांच्या शब्दाचं वचनाचं पालन करून शेष महाराजांनी अधूनमधून बराचसा संपर्क केला. त्याचप्रमाणे आमचे हनुमानजी महाराज, त्याचप्रमाणे आमचे पत्रकारजी आणि या सर्वांनी मला चांगल्या प्रकारचं योगदान प्राप्त करून दिलं. मला इतका आनंद वाटला, अतिशय म्हणतात निरातिशय आनंद वाटला, अनिर्वचनीय आनंद वाटला की ज्याचं वर्णन करू शकत नाही. काय वाणू वाटा न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. अशा पद्धतीप्रमाणे असा हे तुकाराम महाराजांचा बीज महोत्सव सोहळा आपण सिंगापूरमध्ये एका श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण साजरा केला. ज्यांनी ही योगदान करून घडून आणलं त्यांचं मी विशेष आभार मानतो. योजकस्तत्र दुर्लभ हा, कारण योजना करणारा अतिशय दुर्लभ असतो. योजना भरपूर आहेत पण आयोजक हे जमतात दुर्लभ असतात. त्याप्रमाणे शेष महाराज आणि ज्यांच्या संपर्कामधून आम्ही या ठिकाणी आलो, आम्हाला खूप आनंद वाटला. अतिशय तो आनंद गगनात मावेशाना झाला. निश्चितच या ठिकाणी आनंदाच्या माहेना झाला. सर, काय सांगाल, लातूरवरून आलात तुम्ही,
अनेक जसं लातूर असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणून या यात्रेत चालू झाला. आपण लातूरवरून या. काय सांगू? धन्य आजोदीनं झाले संतांचे दर्शन. शेष महाराजांच्या कृपेमुळे निश्चितच या ठिकाणी ते सुद्धा भाविक झालेले आहेत, कारण ते भरून आलेलं आहे. धन्य आज दिन संत दर्शनाचं. आणि म्हणून जसं की साधू संत बघा, हे श्रद्धा असली, इच्छा असली तर साधू संतांचं दर्शन कुठे होतं. आज जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठ गमनामध्ये गेले आणि त्याचबरोबर आपण सुद्धा आलेत. आपण आम्ही पायाला उपस्थित राहू शकलो नाही मध्ये, पण कळसाला मात्र तुकोबार यांच्या बिजर या ठिकाणी महाराजांमुळे उपस्थित राहता आलं. तर निश्चितच या ठिकाणी हा एक आनंदित अश्रू सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये आलेत, कारण की तुकाराम महाराजांचा आज वैकुंठ गमनाचा हे सोहळा आहे तो या मलेशियामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. सर्व संतांचा विचार आहे ते केवळ देशातच नव्हे तर देश विदेशात सुद्धा पोहोचावं या संकल्पनेतून हा सोहळा जो आहे आज या ठिकाणी संपन्न झाला.